पुण्यातल्या खेड शिवापुरात मोठमोठाले खड्डे, साम टीव्हीनं ड्रोननं टिपली दृश्य, गाडी चालवताना खबरदारी घेण्याचंही आवाहन. मुंबईतील रस्त्यांवर 2 महिन्यात तब्बल 12,000 खड्डे, खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं. या प्रकरणी 9 इंजिनियर्सना महापालिकेकडून नोटिसा. कसारा रेल्वे घाटात दरड कोसळली, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर दगड आणि मातीचा भराव, कसारा मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं थैमान, पर्लकोटा नदी तुडुंब भरल्यामुळे आलापल्ली भामरागड मार्गावरील पुलावर पाणी, 120 गावांचा संपर्क पुन्हा तुटला. खडकवासला धरणातून 27,113 क्युसेकनं विसर्ग, धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पुन्हा सतर्कतेचा इशारा. त्र्यंबकेश्वर इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढला, दारणा धरणातून 6,738 क्युसेक वेगानं पुन्हा पाण्याचा विसर्ग. सोयाबीन आणि कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, महागड्या औषधाची फवारणी करूनही उत्पादन घटणार. राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढणार, कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, मुंबई ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुणे आणि साताऱ्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता. बीड जिल्ह्यात साथीच्या रोगाचं थैमान, सध्या डेंग्यूचे 79 रुग्ण तर चिकनगुनियाचे 53 रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 सप्टेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद, श्रावणातल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत खुलं राहणार. आवक वाढल्यानं टोमॅटोचे भाव घसरले, सध्या टोमॅटो 40 रुपये किलो, इतर भाज्या मात्र महागच. कल्याणमध्ये ठाकरे गटाचा फलक चर्चेत, लाडकी बहीण योजनेची ठाकरे गटाकडून केली, विविध समस्यांमुळे लाडके नागरिक त्रस्त असा फलकावर उल्लेख. सिंधुदुर्गातल्या कणकवलीच्या कासारडेमध्ये माळरानावर कारवी फुलली, निसर्गातला अद्भुत आणि दुर्मिळ नजाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी म्हणून पर्यटकांचीही गर्दी. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये हत्ती रोगाचे 5 रुग्ण, 10 वर्षांनी पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क, हत्तीरोग तपासणीसाठी 20 पथकं कार्यरत.